नमस्कार बागायतदार बंधूंनो, आपल्याला जे सपकिन करायला एक स्टेज असते एका फुटीची. आपण आता समजा ही इथून पानं, ही तळातलं पानं 1 2 3 4 5 6 7 8 9 पानं, इथपर्यंत 9 पानं भरले. आपल्याला 5 पानावर सपकिन करायचं आहे, परंतु करेक्ट स्टेज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सपकिन जर लेट झालं आणि समजा आपण इथं आता ह्या साईजच्या पानापाशी जर सपकिन केलं तर आपल्याला इथली फूट निघताना कुमकुवत निघू शकते आणि त्या फुटीला पुढे ग्रोथ मिळत नाही, वाढ मिळत. ह्यासाठी सपकिन करण्यासाठी 5 पानं कुठली योग्य आहे ती, तर साधारणपणे ही जी ही ह्या साईजचं पान आहे, म्हणजे आपण आपल्याला 2 रुपयाच्या नाण्याचं साईजचं पान आहे, हिथं ह्या कंडिशनला तुम्ही सपकिन करा. म्हणजे साधारणपणे 1 2 3 4 5 पानं किंवा 6वं पान असेल तर ह्या पानाची साईज आपल्या 2 रुपयाच्या नाण्याची इथं सपकिन केल्यास इथून जी बगल फूट निघणार आहे ती निकोप आणि चांगली निघते. त्यामुळे सपकिन करत असताना ह्या स्टेजलाच शेंडा तुम्ही पिंचिंग करू शकता आणि ते केलेला फायदेशीर ठरेल. तुम्ही जर जून पानात जर सपकिन केलं तर तिथल्या फुटीला ग्रोथ मिळत नाही. त्यावेळेला लांब पेरं पडलं तर तिथं गोळा फ्रुटफुल होईल असं नाही. परंतु ह्या इथला जर आपण अशा स्टेजच्या जर पानापाशी सपकिन केलं, शेंडा पिंचिंग केला तर आपला सपकिनचा डोळा 100% फ्रुटफुल किंवा त्याच्यात फर्टिलिटी चांगली मिळते. ह्यासाठी सपकिनला ही स्टेज करेक्ट असावी असं आजपर्यंतच्या अनुभवातनं लक्षात येतं. थँक्यू.